हाय गाइस, मी एसके आणि आपण बघत आहोत ओनली ऑन झिगझॅग एसके। तर आता सर्वात खतरनाक अशा वेगाने पसरत असलेला मूळव्याध म्हणजे मागे एकदा 4-5 वर्षामध्ये हा मूळव्याध बंद झालेला तो मूळव्याध महाराष्ट्रात जबरदस्त पसरत आहे। तो टीनेजर्स म्हणजे 10वी 12वी नंतर जे मुलं बाहेर पडतात त्यांना या मूळव्याधानं ग्रासलेला आहे। म्हणजे त्या मूळव्याधाचं नाव आय एम शुअर तुम्ही डोक्यात आलेच असेल, तर नेटवर्क मार्केटिंग आईची या मूर्ख लोकांना समजत कसं नाही की बिझनेस म्हणजे काय, एखादी सर्व्हिस किंवा एखादं प्रोडक्ट आपण त्या दुसऱ्याला देतो, त्या बदल्यात आपण काहीतरी पैसे घेतो किंवा त्याचे काहीतरी चार्जेस घेतो, याला प्युअर बिझनेस बोललं जातं। यांच्यामध्ये असं नाही, यांच्यामध्ये पहिला फॉर्मल घालणे महत्वाचं आहे। मी काही करा पण बिझनेस मध्ये फॉर्मल यांच्या घालणं महत्वाचं आहे। अर्धी अशी अंडेवाले गतपांडे घालणं एक दुसरे मॅन्डेटरी। तिसरी गोष्ट, खिशात नाही घंटा पण वाजवा घंटा। म्हणजे तिसरी गोष्ट काय, तर तुमच्याकडे 1 रुपया नसू दे पण एटीट्यूड ऐसा रहना चाहिए भाई कि 2025 में आऊंगा ना तो सालों मर्सिडीज लेके आऊंगा और तुम्हें दिखाऊंगा। तो लेवल सबके निकलेंगे, मगर निकलेंगे उनके जो टॉप पे होगा, कंपनी के टॉप पे होगा और पैसा लेगा और भाग के चला जाएगा। मगर ये आपले मगर आता लवकर पासआउट झालेले 12वी करून पासआउट झालेले काही मुलं आणि मुली, जास्त करून मुली या गोष्टीत अडकलेले आहेत। तर त्यांना असं वाटतं की त्यांच्या ब्रेनला हॅमरेज केलं जातं, म्हणजे त्यांच्या ब्रेनला ब्रेन वॉश केला जातो आणि त्यांना करोडपती होण्याची स्वप्न दाखवली जातात। म्हणजे मल्टीमिलियन, हिनं स्कूटी घेतली, तिनं बाईक घेतली, तिनं आयफोन घेतला। अरे आयफोन गाडी घेणं म्हणजे काय तुमची अचिव्हमेंट झाली काय मूर्ख। आता काय बोलायला येते पण बोलून हा त्यांची माप आपण दुसऱ्या व्हिडिओत काढणार आहे। फक्त हे इंट्रोडक्शन द्यायला लागलोय आणि हे इंट्रोडक्शन आहे। जर तुम्हाला ह्या नेटवर्क मार्केटिंगवर डेडिकेटेड व्हिडिओ पाहिजे असेल, रोस्टिंग पाहिजे असेल, तर तुम्ही खाली कमेंट करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा। टाटा बाय बाय, बघूया दुसऱ्या व्हिडिओत ह्यांची पाक।